तुमच्या चॅनलचे आभार मानतो. आमचं पक्ष कार्यालय इथं तुम्ही पक्षाच्या कार्यालयाला भेट दिल्याबद्दल मी तुमच्या चॅनलचं खूप खूप अभिनंदन करतो. आज जे काय जनता इथं आलेली आहे ती खरोखर एक भावनेपोटी आलेली की मला पक्षाची तिकीट भेटली पाहिजे, मला पक्षाची तिकीट भेटली पाहिजे ह्या दृष्टिकोनातून इथं जनता आलेली आहे आणि त्यांची प्रत्येकाची मनोकामना पूर्ण होईल ह्या आशेने इथं आलेली आहे. राहिली दुसरी गोष्ट घाटकोपर पूर्व विधानसभेची. माझ्या विधानसभेमध्ये 5 वॉर्ड येतात, त्याच्यामध्ये 3 महिला झालेल्या आहेत, एक ओबीसी झालेला आहे, एक ओबीसी झालेला आहे, एक महिला SC झालेला आहे आणि 2 महिला ओपन झालेल्या. अशा प्रकारचे 5 माझ्या घाटकोपर पूर्व विधानसभेची तयारी आहे आणि मला बऱ्यापैकी जवळजवळ आमचे 5 उमेदवार निश्चित झालेले आहे. खास करून आमच्याकडे आत्ताच इथं अनिल कदम म्हणून आलेले आहेत की 125 मध्ये ते सुद्धा इच्छुक आहे. असे जवळजवळ रमाबाई कॉलनी घाटकोपर पूर्व विधानसभेमध्ये रमाबाई कॉलनी हा ओपन वॉर्ड आहे. तिथं आमच्याकडे 8 ते 10 लोक आलेले आहेत आणि त्यांची सर्वांची इथं हे चालू आहे, मुलाखत चालू आहे. त्या मुलाखतच्या माध्यमातून आता कोण बाजी मारेल हे त्यांच्यावर आहे आणि ते सगळे पक्षाचेच लोक आहेत. त्यांना जे चांगलं काम करेल आणि पुढे नेल पक्षाला त्यांनाच ती तिकीट भेटेल. फक्त आमचं काम आहे पक्ष म्हणून, विधानसभा अध्यक्ष म्हणून आम्ही त्यांना सहकार्य, सपोर्ट आणि शिफारस करणार एवढंच आहे. राहिली गोष्ट 133 मध्ये खूप 10 ते 15 वर्ष झाले मी मेहनत करत होतो, परंतु तो वॉर्ड SC महिला झाल्यामुळं मला काय लढता आलं नाही. परंतु मी माझी मुलगी कुमारी रश्मी अनिल शिंदे ती लढणार आहे आणि ती स्वाभाविक आहे, स्वतःच्या हिमतीवर सोशल वर्कर सुद्धा आहे आणि ती एक शिक्षिका आहे प्रायव्हेट शाळेमध्ये आणि सामाजिक बांधिलकी तिला बऱ्यापैकी आहे. शाळेमध्ये शिक्षण असल्यामुळे नर्सरी, 1ली, 2री, 3री अशा प्रकारचे शिक्षण ती शिकवते लोकांना. परंतु हे राजकारणाची भाषा तिला तिच्या नजरेच्या दूर असल्यामुळं ती सध्याच्या घडीत स्टडी करत आहे की आपल्याला विभागामध्ये विकास कामं करत असता वेळेस किंवा काही अडीअडचणी असल्या वेळेस ती माझं खूप सुरेख मार्गदर्शन घेत असते. परंतु ती मुलगी एक चांगली आहे आणि शिक्षण तिचं खूप सुंदर आहे आणि आमच्या विभागामध्ये ती एकच वॉर्डमध्ये ती एक चांगली मुलगी आहे. त्याबद्दल रश्मी शिंदे ही वॉर्ड क्रमांक 133 मधून आम्ही उमेदवार जाहीर करत आहे. तुमचा चेहरा लोकांसमोर आहे, काय समस्या नाही, काय हे घेऊन लोकांसमोर आपण हे करणार? कसं आहे तिथं समस्याचं खूप मोठ्या प्रमाणात आहे. तिथं कसं आहे स्लम रिडेव्हलपमेंटचं हे काम चालू आहे, MMRDचा प्रोजेक्ट चालू आहे आणि 2-3 विकासकाचे बिल्डिंगचे काम चालू आहे. तर त्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात घरांचे पात्र अपात्राचा प्रश्न आहे आणि जे घर आज 4,500-6 हजार ज्या स्थानिक उमेदवार कोण परमेश्वर कदम त्यांनी खाली केलेले आहे. उपमुख्यमंत्री, मंत्री ह्या लोकांना बोलवून त्यांनी उद्घाटन सुद्धा केलेले, जागा प्लेन केलेली आहे. पण अजून तागायत निवळ इलेक्शन पुरतं ती जागा ओपन करून उद्घाटन करून ठेवलेली आहे. परंतु आज तागायत त्याच्यात कुठल्याही प्रकारचं काम दिसत नाही ना, काही काम केलेलं आहे. निवळ लोकांची फसवणूक व दिशाभूल करत आहे स्थानिक उमेदवार. अशा प्रकारचं तिथं कुठलंच काम झालं नाही. आणि राहिली गोष्ट तिथं इतर कामं आमच्या येणाऱ्या काळामध्ये आमचा उमेदवार तिथं जर निवडून आला तर स्थानिक पातळीवर मोठ्या प्रमाणात प्रश्न आहे. तिथं रोजगाराचा प्रश्न आहे, दुसरं दत्तक वस्तीवाल्या योजनेचा प्रश्न आहे, तिसरा म्हणजे मोठ्या प्रमाणात तिथं जे शाळेचा प्रॉब्लेम आहे. तर स्थानिक पातळीवर जी BMC शाळा आहे तिथं आपण त्याला 5 माळ्याचा जीर्णोद्धार करून ती शाळा मोठ्या प्रमाणात उभा राहू शकतो. अशा प्रकारचे तिथं मोठमोठे आहेत. मी हे नाही बोलत, सुखसुविधा तर तिथं खूप कमी आहे. फक्त स्थानिक पातळीवरचा जो नगरसेवक आहे त्यांनी 15 वर्ष लाद्या टाकल्यात एवढंच काम केलेलं आहे त्यांनी. आणि जे बिल्डिंगी त्यांनी बांधलेल्या आहेत ते ब्लॅकमेल करून 15 वर्ष लोकांना तडीस नेऊन त्यांनी त्या बिल्डिंगी बांधलेल्या आहे की मला मत नाही दिलं तर मी तुम्हाला या बिल्डिंगी बांधणार नाही असं ब्लॅकमेल करून त्यांनी परमेश्वर कदमनी ते काम केलेलं आहे. आता सुद्धा तेच करत आहेत. तर मला तुमच्या माध्यमातून मला सांगायची इच्छा आहे की आम्ही जर आमच्या पक्षाच्या माध्यमातून ह्या ठिकाणी कुठलाही उमेदवार आमच्या बहुजन समाज पार्टीचा आला तर नक्की आम्ही लोकांना न्याय देण्याचं काम करू. घरं अपात्र असतील तर ते पात्र करून देऊ. बिल्डर असो, कुठल्याही प्रकारचा बिल्डर असो, शासन असो, काही करून मोठ्या प्रमाणात
आपल्या पक्षाचा वकील देऊन आम्ही घरं पात्र करून घेऊ आणि मोठ्या प्रमाणात जे लोक बेघर झाले असतील, काम नसेल चालत, तर आमचा उमेदवार निवडून आल्यानंतर आम्ही SRA असो MMRD ह्या ठिकाणी मोर्चा. आमचं पक्ष आदरणीय आमचे नेते काशीराम साहेब यांचं म्हणणं होतं की पहिला खडा रहो, गिरो आणि दुसऱ्याला पाडा आणि त्याच्यानंतर विन व्हा. तर 2007 मध्ये मी कदाचित अपक्ष बी उभा होतो. त्यावेळेला आमच्या पक्षाला जवळजवळ 1800 मतं होते. किती? 1800 मतं होते. 2012ला सुद्धा लेडीज वॉर्ड झाल्यामुळं मी काय त्यावेळेला अपक्ष बी नव्हतो आणि त्यावेळेला आमच्या पक्षाचे कमीत कमी 2500 ते 2200 माझ्या माहितीप्रमाणे 2500 मतं होते. आणि 2017ला मी स्वतः अपक्ष होतो आणि पक्षाचे मतं होते 3900. आणि माझे जर गणित केलं, ते जर गणित मत केलं तर 53 मतं होतात, 5300 मतं होतात. मग अशा प्रकारचं जर गणित बघायला गेलं तर आमच्या पक्षाचे ह्या वेळेला विन सीट आहे आणि आम्ही ती जिंकणार आहे, हेच मी तुम्हाला सांगू इच्छितो. असं प्रत्येकाला वाटतं की माझा कॅन्डिडेट निवडून येईल, माझा कॅन्डिडेट निवडून येईल. बारामती सारख्या एका छोट्याशा जिल्ह्यामध्ये अजितदादाला आमच्या पक्षाने जर धूळ चालू शकली तर त्याच्या मागचं एक मोठं षडयंत्र ओबीसी समाजाने सुद्धा आम्हाला सहकार्य केलंय आणि मुंबईमध्ये सुद्धा ओबीसी समाज जागृत झालेला आहे. ज्या प्रकारे आमचे महासचिव काळूराम चौधरी यांची मुलगी निवडून आलेले आहेत, तशाच प्रकारची इथं मुंबईमध्ये आपली ही एक मोठी परिवर्तनाची लहर चाललेली आहे आणि त्या माध्यमातून आमचा उमेदवार 100% निवडून आणू ह्या प्रकारची तुम्हाला मी गवाही देतो आणि वचन देतो. एवढंच बोलतो. अशा प्रकारचं कुठल्याही प्रकारचं मी पुढे न वाढवता आमचा उमेदवार कशा प्रकारे निवडून येईल हे सांगता येत नाही. 100% आम्ही स्थानिक उमेदवाराला धूळ चारू हेच तुम्हाला सांगू शकतो. तुम्हाला एक सांगतो की 2017ला आमच्या पक्षाला 3900 मतं पडलेली. किती? त्यावेळेला मला काय पक्षाने काही तिकीट दिली नव्हती. मी पक्षातच काम करत होतो आणि त्यावेळेला मी स्वतः अपक्ष होतो. तुम्हालाही माहिती मी अपक्ष होतो. त्यावेळेला 1467 मतं पडले. 1467 आणि 3922 हे किती झाले? ह्यांचं जर गणित बघायला गेलं तर 53 होतात. 5300. आम्हाला थोडीशी मेहनत करावं लागल. हे जर मताचं गणित जर बघायला गेलं तर आम्हाला थोडी मेहनत करावं लागेल. आणि पहिला उमेदवार होता 5500 मतं आणि काही वरती समथिंग मतं आहे. त्यामुळं असं कसं समजू शकता की तेच निवडून येतील. म्हणून आम्ही ह्या मताची गणित केल्यानंतरच आम्ही ठरवलेलं की ह्या वेळेला दलित मुस्लिम फॅक्टर मोठ्या प्रमाणात आम्ही आमच्या पक्षाच्या माध्यमातून राबवत आहे आणि मोठ्या प्रमाणात मुस्लिम समाजाला सुद्धा तिकीट देत आहे, ओबीसी समाजाला सुद्धा आमच्या पक्षाच्या माध्यमातून तिकीट देत आहे. म्हणून मी तुम्हाला सांगू इच्छितो की आमचा उमेदवार 100% तिथं वार्ड क्रमांक 133 मध्ये रश्मी अनिल शिंदे निवडून येतील, हे तुम्हाला विजय दिसल.